मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहे। माझी संपूर्ण कारकीर्द स्वच्छ आणि पारदर्शी राहिलेली आहे, जी संपूर्ण जनतेसमोर आहे, तुमच्यासमोर आहे। मी आमदार नव्हते तेव्हापासून तुम्ही माझ्या बातम्या कव्हर करता आणि त्याचबरोबर मी स्वतः लिहून पत्रकं देऊन जे मी काम करते ते समोर करते, कुठली गोष्ट लपवलेली नाही। माझ्या कामाची पद्धत आणि माझी तत्त्वे मी कधी कोणापासून लपवलेली नाही। माझे पंढरपूर येथील आजोबा दिवंगत ॲडव्होकेट श्रीपाद देशपांडे, माझी आई लतिकाताई गोऱ्हे आणि माझे वडील शास्त्रज्ञ डॉक्टर दिवाकर गोऱ्हे यांनी माझ्यावर जे आधुनिक संस्कार बिंबवले, मी त्याचे काटेकोरपणे पालन करत आले आहे। गेल्या 5 दशकांमध्ये कोणत्याही ढोंगी गुरुचा अवतार म्हणवणाऱ्या बुवांना भेटायचे नाही, त्यांच्या दर्शनाला जायचे नाही, हा संस्कार मी आजही पाळते। माझी अढळ श्रद्धा देवदेवतांवर आणि अक्कलकोट स्वामी समर्थांवर, साईबाबा गोंदवलेकर महाराज आणि गाणगापूर येथील दत्त महाराजांवर आहे। महिलांची प्रगती व सामाजिक न्याय यावर मी काम करत राजकारणात आले। मी प्रबोधनकारी हिंदुत्व मानते। राजकीय पदे किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी कधीही कोणत्या तांत्रिक गुरुची किंवा बुवाबाजीची मला गरज भासलेली नाही। नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये मी खरात नावाच्या व्यक्तीला 6-7 वर्षांपूर्वी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी भेटले, या वृत्ताचा मी स्पष्टपणे आणि मी संदिग्धपणे इन्कार करते। अशा प्रकारच्या भेटीच्या बातम्या पूर्णतः कपोलकल्पित म्हणजेच काल्पनिक आहेत। माझी सामाजिक व राजकीय कृतिशीलता, विधान परिषदेचं असणारं उपसभापतीपद, त्याला असलेला मंत्री दर्जा यामुळे काही मोजक्या व्यक्तींमध्ये द्वेष निर्माण झालेला आहे। या आत्ता झालेल्या अधिवेशन काळातलं माझं संसदीय कार्य, सातारा SP निलंबन आदेशाची अंमलबजावणी आणि निरोपाच्या वेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माझी जी प्रशंसा केली ती काही हितशत्रूंना सहन झालेली नाही। विशेषतः पुणे महानगरपालिकेत ज्यांना यश मिळाले नाही असे काही असंतुष्ट घटक देखील माझ्या विरुद्ध हे विषारी षडयंत्र रचत आहेत। ज्यावेळी ही बातमी आली, म्हणजे अशोक खरातच्या संदर्भातलं नाशिकचं प्रकरण समोर आलं, त्यावेळी 23 तारखेला अधिवेशन नुकते सुरू झाले होते। माननीय मुख्यमंत्र्यांनी SIT चौकशी आधीच म्हणजे 13 मार्च रोजी जाहीर केली होती आणि नंतर त्यांनी तेजस्विनी सातपुते यांची SIT वरती प्रमुख म्हणून घोषणा केली। अशा वेळेला मी पीठासीन अधिकारी म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून काही भाष्य करणं अधिवेशन चालू असताना 23च्या अगोदर 1-2-3 दिवस आमची BSc झाल्यापासून ते अधिवेशन 25 मार्चला संपेपर्यंत हा संसदीय नियमानुसार चौकशीत हस्तक्षेप ठरला असता, कारण आम्ही जे चेअरवरून बोलतो ते निर्देश असतात सरकारला, हे मी या ठिकाणी नमूद करू इच्छिते। म्हणून मी अधिवेशनाच्या काळात संयम राखला। मात्र अधिवेशन संपताच 26 तारखेला मुंबईत एका वाहिनीने कार्यक्रम आयोजित केला होता। त्या कार्यक्रमात या संदर्भातली मी कठोर भूमिका स्पष्ट केलेली आहे त्याच वेळेला।